पुण्याच्या कात्रज परिसरात सध्या एका अनाहूत पाहुण्याची दहशत आहे। अर्थात या पाहुण्याचं दर्शन काही मोजक्या लोकांनाच घडल्याचं सांगतात। गेले 2 दिवस बिबट्या आला रे आला याची चर्चा पुण्यामध्ये सुरू आहे। हाच तो ज्यानं सध्या पुणेकरांची झोप उडवली आहे। खरं त्याला प्रत्यक्षात पाहणारे हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच आहेत, पण बिबट्या आला रे आला याचीच दहशत प्रचंड आहे। सोमवार 24 नोव्हेंबर, वेळ सकाळी 9, ठिकाण वंडर सिटी। इमारतीच्या 6व्या मजल्यावर राहणाऱ्या रमण भालेराव यांना सोसायटीच्या मागच्या बाजूला बिबट्यासारखा प्राणी दिसला। तो सोसायटी पार्किंग मधून कुंपणाबाहेर पळून गेलेलाही त्यांनी पाहिला। मग दिवसभर वनकर्मचाऱ्यांनी बिबट्याचा शोध घेतला, पण बिबट्या काही सापडला नाही। दिवस पुन्हा तोच, वेळ मध्यरात्रीची। श्यामाप्रसाद सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाला रात्री 11:15च्या सुमाराला सोसायटीत फेरफटका मारणारा बिबट्या दिसला आणि पुन्हा बिबट्या आल्याची चर्चा सुरू झाली। चित्ता था। हाँ हाँ, देखा तो फिर आया गया। फिर उसके बाद मैंने सोचा कि वापसी आएगा, छिप गया। कितने साल किधर गया? किधर से आया था वो? इधर से आया था। इधर से आया, फिर किधर गया? इधर ही क्यों? इधर गया। ओके, और कितना बड़ा था? कितना बड़ा था? इतना बड़ा। राजीव गांधी प्राणी संग्रहालय आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हा परिसर पिंजून काढला। हा बिबट्या ज्या रस्त्याने गेला तो रस्ता खडीचा आणि डांबरी असल्याने बिबट्याचे ठसे मिळू शकले नाहीत। वन विभाग आणि कात्रज प्राणी संग्रहालयातील रेस्क्यू टीम हे संयुक्तपणे आम्ही त्याचा तपास करत आहोत आणि परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी तसं घटना घडल्यात असं सांगतायत, लोक दावा करतायत, त्या ठिकाणी जाऊन दर्शनशी चर्चा करून त्यांच्या समक्ष आम्ही दूरवर जंगल परिसरात फिरती करून त्यांच्या खानाखुणा मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु तसं कुठलाही प्रकार आढळून आला नाही। बिबट्या आला रे आलाच्या चर्चेमुळे परिसरातले नागरिक काहीसे घाबरलेत। जोपर्यंत बिबट्या सापडत नाही तोपर्यंत तरी पुणेकर जीव मुठीत धरून जगतायत। अरुण मेहत्रे, झी मीडिया, मुंबई। या ठिकाणी जे ठसे दिसत आहेत ते याच बिबट्याचे ठसे असल्याचं सांगितलं जातं। खरं तर हा बिबट्या दिसल्यापासून अनेक सुरस कथा जन्माला आल्या आहेत। काही लोक म्हणतात हा बिबट्या एका महिलेनं पाहिला, त्या महिलेनं त्या बिबट्याचा फोटोही काढला। काही जण सांगतात हा बिबट्या प्राणी संग्रहालयातला आहे, तर काहींचं म्हणणं आहे याच परिसरात बिबट्याला वन विभागाच्या लोकांनी पकडून पुन्हा प्राणी संग्रहालयात नेऊन टाकलंय। खरं तर या सगळ्या गोष्टी अफवा असल्याचं वन विभागानं स्पष्ट केलंय। बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाची यंत्रणा सज्ज आहे, मात्र जोपर्यंत या बिबट्याचा शोध लागत नाही तोपर्यंत बिबट्या आला रे आला हे सुरूच राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेंगरेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।